मटन बिर्याणी करणार आहे, त्याच्यासाठी लागणारे हे सामान आहे. हा 1 किलो कांदा आहे, तो गुलाबी असा तळून घ्यायचा. हे अर्धा किलो दही आहे. हे आलं लसूण सगळं मिळून आतपाव तरी आहे. हे कोथिंबीर आणि पुदिना धुवून घ्यायचं आहे. आणि हा आतपाव टोमॅटो आहे, हा मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा. कांदा चांगला असा गुलाबी आणि खरपूस तळायचा तो, आणि बारीक थोडासा बारीक करून बिर्याणीमध्ये मसाल्यात मिक्स करायचा. हा 1 किलो बिर्याणीचा तांदूळ आहे. हा साधारण अर्धा-पाऊण तास, एक अर्धा तास तरी भिजत ठेवायचा आणि नंतर उकळून अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा. आता आपण बिर्याणीचा मसाला तयार करणार आहे. हे टोमॅटोची पेस्ट ही आतपाव तरी असेल सगळं मिळून. हे आलं लसूण हे पण आतपाव असेल. हे कांदा 1 किलो कांदा आहे, आता तळून किती कमी होतो बघा. हे दही आहे. हे पुदिना कोथिंबीर मिक्स आहे, धुवून घेतलेले, त्याला माती असते ना. ह्यात ही हळद घातली आणि हा बिर्याणीला खातू मसाला घेतलेला आहे. हा पुण्यात भेटतो, कॉर्पोरेशनला कारखाना याचा. त्यात गरम मसाला वगैरे सगळं असतं. हे चवीनुसार मीठ आहे, तुम्ही टेस्ट करून बघत जा मसाला. आता हा चांगला असा हलवून घ्यायचा. एकत्र करून घ्यायचा सगळा, म्हणजे मीठ वगैरे सगळं एकत्र लागलं जातं. आता या मसाल्यामध्ये आपल्याला हे 1 किलो मटण घालायचे. आता हे एकत्र करून घ्या सगळं. ह्याला जे आपण 1 किलो तेल घेतलं होतं, 1 किलो कांदा तळायला, ते राहिलेलं तेल सगळं ह्याच्यात घालायचं. आता या मसाल्यामध्ये हे राहिलेलं तेल सोडायचं. हे तेल माझं थोडं जास्त आहे. आणि हे एकत्र करायचं. आता हा आपण भिजवलेला तांदूळ गाळून घ्यायचा. ह्याच्यात थोडं लवंग, मिरं घालायचं आणि थोडं लोण्याचं तूप घालायचं. ते नसलं तर तुम्ही डालडा घालू शकता. ह्याच्याने तांदूळ मऊ होतो. आणि ह्याच्यात मीठ घालायचं आहे. मीठ घालायचं नाही तर तांदूळ अळणी लागतो. मसाल्यात पण मीठ घातले, दोन्हीकडं बघून मीठ घाला. असा हा आपला बिर्याणी मसाला आहे. हा आता हे आपण थर लावून घेणार आहे.
माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. माझे खूप पाय दुखतात तरी पण मी व्हिडिओ करते. रेसिपी आवडली की. मी माझ्या डाव्या हाताने सगळा स्वयंपाक करते आणि उजव्या हाताने मोबाईल हातात धरते. मी हे सगळं मोबाईलने करते. मदतीला पण कोणी नसतं, एकटीच असते. हे असे होल करायचे म्हणजे खालची वाफ वरती येते, शिजायला मोकळं पडतं. आता ह्याच्यावरती आपण कलर करायचा आहे. कलर तुम्हाला आवडत असलं तर करा, नाही तर नका करू. ला वरून तूप सोडायचं. ही झाली आपली तिरंगा बिर्याणी. माझे व्हिडिओ पुढे न्यायचं काम तुमचं आहे. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्ही मी जी रेसिपी देते ना त्याच्या तुम्ही करून बघा. खूप सुंदर होतात त्या आणि मला कमेंटमध्ये कळवा. असा तवा ठेवलेला आहे. ह्या तव्यावरती हे पातेलं ठेवायचं. हे असं पातेलं तव्यावर ठेवायचं आणि त्याच्यावरती हे घट्ट असं झाकण ठेवायचं की वाफ बाहेर नाही गेली पाहिजे. बिर्याणीचा वास आला की बिर्याणी शिजली समजायचं.